आहे तो. आणि एकेका गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतो, की जे सौंदर्य आणि न लक्षात येण्यासारख्या गोष्टी असतात ना, आता एक कोकणातला रस्ता आहे. तर हा बघा ते रस्त्याच्या बाजूला झाडं आहेत ना नारळाची, ज्याला आपण माड म्हणतो. ती सगळ्यात पुढे बघा, सगळ्यात शेवटी 2 झाडं आहेत ना, ती कशी वाकलेली आहे त्यांचं. हा माड असतो ना, त्याची लाकडं घर बांधणीसाठी उपयोगी असतात. खूप वर्ष टिकतात ती. पण इतका कणखर असलेला माड प्रत्यक्षात म्हणतात कोकणामध्ये, माड हा भित्रा असतो. आता ही 2 झाडं कशी बघा, जर माडाला वरच्या दिशेने, ऊर्ध्व दिशेने वाढीला वाव मिळाला ना, तो सरळ ऊर्ध्व दिशेला वाढतो. पण जर का वर दिशेने वाढत असताना कुठे अडथळा आला, बाजूला पुढचं झाड आहे, तर तो त्या झाडाला भेदून आपली वाढ करत नाही. तो आपला मार्ग बदलतो आणि आता इथे बघा, तो किती वाकडा झालाय, कारण बाजूला दुसरी झाडं आहेत काहीतरी. त्यामुळे त्याला वर वाढीला वाव नाही, तर तो वाकडा होऊन त्यांनी आपली मार्ग काढला. म्हणजे तो अतिक्रमण करत नाही कोणावरती. पण पुन्हा हा जो वाकडा झालाय तो बघा, म्हणजे निसर्गाची किमया काय आहे, तो पूर्ण 90 अंशात वाकडा नाही झालाय. कारण खालनं वाहनं जायची, ट्रक जायचे, बसेस जायच्या आहेत. म्हणजे तेवढं भान ठेवूनच त्यांची वाढ होते. म्हणजे वनस्पतीनं कसं कळतं बघा, की कुठपर्यंत वाकायचं. हे अनेक वेळा कुणीतरी मनात येतं, की अरे मग सगळा सरळ खाली का नाही आला 90 अंशामध्ये? नाही, म्हणजे तेही भान निसर्ग ठेवत असतो, की योग्य तेवढी जागा खाली सोडायला वाहनांना आणि मग तो बघा वाकडा होऊन मग परत वरती पुन्हा वरच्या दिशेने वाढलाय. त्या अनेक गोष्टी असतात सगळ्यांच्या वेळी लक्षात येतात असंही नाहीये. आणि साधारणपणे कसं असतं, की कोकण म्हटलं ना, आता कोकणामध्ये सगळ्या लक्झरी बसेस झाल्या, लोकं गाड्यांनी जातात, रेल्वेने जातात. पण पूर्वी कोकण म्हटलं, की अतूट नातं जे असे ना, ते एस-टीचं असे. मला अजूनही आठवतं, मी ज्यावेळी मुंबईला आलो ना, आता मुंबईला यायला मला 55 वर्ष झाली. तर सुरुवातीला मुंबईला आलं, की कंटाळा यायचा, कारण कोकणावर जन्म झालेला, तिथे शिक्षण झालेलं आणि मग नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईला आलेलं. पण ज्यावेळी अशी एस-टीची गाडी जाताना दिसायची ना, अक्षरशः असं वाटायचं, की नळ दमयंतीची गोष्ट आठवायची. तो नळ राजा हंस पक्षाबरोबर निरोप पाठवतो दमयंतीला. तसं मग ना, की असं वाटतं एस-टीमध्ये कोण ओळखीचं भेटतंय का? जे आता आपल्या गावाला जातंय. मग भेटलं तर त्याला सांगायचं, "खुशाली सांग, हां, काय असेल खाऊ, भेटवस्तू तर द्यायची." अशा प्रकारे ते सुरुवातीचे दिवस होते. त्यामुळे एस-टी घरची वाटते. अजूनही तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा मी कोकणात जाताना ना, कोल्हापूरपर्यंत मग लक्झरी बस किंवा कसंही जातो रेल्वेने आणि कोल्हापूरपासून मग पुन्हा एस-टीने जातो. ती एक जी मजा असते ना एस-टीची, एक आपलेपणाचं ते एक नातं असतं एस-टीचं. त्यामुळे अजूनही एस-टीबद्दल प्रेम नाही असा कोकणी मनुष्य कुठे आपल्याला दिसणार नाही. आणि मगाशी म्हटलंच की घर, आता बघा पावसाळ्यामध्ये पलीकडे पाऊस पडतोय, त्यामुळे ते धुकं सदृश्य झालेलं आहे ते. पण प्रत्यक्षात पाऊस पडतोय तिकडे अजून तो हळू तो चालत माणूस चालतो ना, तसे ते ढग चालत येतात. आपण जे म्हणतो ना पावसाळ्यामध्ये पकोडा खायचा, तसं पावसाळ्यामध्ये घराच्या बाहेर बसून ती भजी खाण्यामध्ये, कांदा भजी, बटाटा भजी, ती जी मजा आहे ना, ती खरी इथे असते ही मजा कोकणामध्ये. आणि अनेक लोक ह्या सीझनमध्ये तिकडे जात असतात. आणि आता कसं झालं, की 45-50 वर्षापूर्वी जे कोकण होतं ना, ते आता तसं राहिलं नाही. खूप सोयी झाल्या. अगदी उदाहरण द्यायचं झालं ना, तर पूर्वी कोकणामध्ये रस्ते असे असत ना, की एक एस-टी जाते आहे आणि समोरून दुसरी एस-टी किंवा ट्रक येत असेल ना, तर कोणाला तरी एकाला रस्त्याच्या बाजूला गाडी घेऊन थांबायला लागायचं आणि मग हळू समोरचं वाहन पास झालं, की मग हा आपला मार्गक्रमण करणार. पुन्हा वाहन समोरून आलं, पुन्हा तेच. ही परिस्थिती अक्षरशः होती 40 वर्षापूर्वी. पण आता ते राहिलं नाही. आता हे रस्ते बघा मध्ये पांढरा पट्टा दिसतोय. अगदी दुतर्फा 2 लेनचे रस्ते झाले आहेत आणि पूर्ण वेगामध्ये गाड्या 2 व्यवस्थित पास होतात. त्यामुळे ते दिवस राहिले नाही. आणि ह्याचं श्रेय सांगतो तुम्हाला, इथे राजकारण काही नाही, पक्षीय राजकारण नाही. ह्याचं श्रेय आमच्या नारायण राणेंना आहे. कारण आम्ही लहानपणापासून बघतोय, कोकणाकडे कोणी लक्षच दिलेलं नव्हतं. अहो, एक बस आली समोरून की थांबायची. किती वेळ लागत असे तुम्हाला सांगतो. त्यावेळी जायला आम्हाला कोकणातला प्रवास 17 तास लागत असत. आता साधारणपणे 12 तासात बस जाते. बोरिवली देवगड गाडी 12 तासात जाते. पूर्वी 17 तास मी प्रवास केलेला आहे. कारण सगळीकडे हेच असायचं, समोरून आलं की थांबा, गाडी साईडला घ्या. ते गेलं की पुन्हा जा. तोपर्यंत पुन्हा गाडी समोरून येते. ज्यावेळी शिवसेनेचं राज्य आलं, त्यावेळी नारायण राणेंनी हे कोकणातले रस्ते सुधारले. त्यामुळे निश्चितपणे संशयपणे श्रेय त्यांचं आहे. इथे राजकारणाचा भाग नाही, परत सांगतो, ते आहे ते आहे. आणि त्यामुळे आता कशा गैरसोयी काय राहिल्याच नाही. म्हणजे कोकणातलं वातावरण आणि सोयी सगळ्या मुंबईच्या असं ते सगळं झालं. आता कोकणामध्ये ही एक आणखी पूर्वी ओळख होती बैलगाडी.
वाहतुकीचं साधन म्हणजे माल वाहतुकीचं साधन हे बैलगाडी होतं. आता बैलगाडी फार दिसत नाहीत. कारण ते खर्चिक होतं. बैलांना सांभाळणं, पाळणं ते खर्चिक होतं. त्यापेक्षा रिक्षा टेम्पो किंवा फोर व्हीलर टेम्पो हे स्वस्त पडतात आणि ते आता मुबलक तिकडे मिळत असतात. पण कोणीतरी एखादा मोठा शेतकरी हौसेनं बैलगाडी असते स्वतःपुरती. म्हणजे आपल्या मालाची शेतमालाची ने-आण करण्यासाठी हौस म्हणून बाळगतात. पण प्रमाण खूप कमी आहे त्याचं आता. कारण एक तर शेती देखील फार राहिली नाही तशी. त्यामुळे बैल बाळगणाऱ्यांची संख्या स्वतः बरीच कमी झाली आहे तुलनात्मकरित्या. पण हे बैलगाडी आकर्षण असतं. आम्ही लहान असताना त्या गाडीवाल्यांना विनंती करून एक जरा थोडा वेळ आम्हाला गाडीत बसव ना आणि ते बसवत असत प्रेमाने. मजेची गोष्ट ती असे. अनेक लोकांनी सगळं बघून ना माझ्या एक ओळखीच्या भगिनी आहेत. त्यांचं नाव नयना राऊत. गिरगावात राहतात त्या. त्यांचे मिस्टर विजय राऊत ते सी-डी-एस-एलमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्या नयनाताईंनी अजूनही कोकण बघितलेलं नाही. पण त्या सीना पेंडसे, मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्या वाचतात. ते अनेक वेळा मला विचारत असत, की "काय हो ठाकूर, मी त्या कादंबरीमध्ये वाचते, खरोखर कोकण तसं असतं का हो चांगलं?" मी म्हटलं, "नाही ना ताई, खरोखर तेवढं चांगलं नव्हे. तुम्ही वाचता त्यापेक्षा दसपट चांगलं असतं. कारण तुम्ही वाचता ते शेवटी वर्णन केलेलं आहे हो. प्रत्यक्ष तुम्ही जे अनुभवाल ना, ते वाचता त्यापेक्षा दसपट चांगलं असतं." हो का, मला जायला पाहिजे. आता जातीलही आधी. पण अनेक वेळा लोकांना ती उत्सुकता असते. ज्याचं घर तिथे असतं ना, त्याला त्याचं काही महत्त्व वाटत नाही. पण हे ज्यांचं कोकण नाही ना, बघितलेलं नाही, त्यांना हे खूप त्याचं महत्त्व वाटत असतं. आणि माझं बाबा खूप अशा आता तुमच्या जुन्या मिस्टरांच्या गोष्टी असतात. वयामधलं आता हे पाणी पायऱ्हाट आहे. काढायचा हा आहे ना, तो त्याला जो पायरहाट प्रवास म्हणतात. काढला ते काका सांगतात, पिढ्यानपिढ्याचा आमचा आहे. पिढ्यानपिढ्या हा रहाट आहे. आणि ह्याला काय रहाट गाडगं म्हणतात. कसं ते काम करतं म्हणजे? हां. असंच आयुष्य आहे आपलं. खरं आहे, खरं आहे. आणि हे आयुष्याचं रहाट गाडगं सुरू राहतं. त्या काकांचं वय 70 आहे पण बरं का. इथे तरी गावात देखील ते सगळेजण केवढ्या बघतो बोलतात. उमेदीने हे तुम्ही मात्र रहाट हे पाणी ठेवलंय. काढतायत. 70 मध्ये देखील. ती मुंबईहून भगिनी गेलेली आहे. ती कौतुकाने बघते ते कसं गाडगी रिकामी होतायत, पुन्हा भरतायत, पुन्हा रिकामी आणि तुला होतायत. मुळात तो पायराट मारता येतो. नाही तरी अवघड आहे. विहिरीत पडायचं. ते एका खांबावरती ते बसलेत काका. ते म्हणतात अवघड आहे, जपून करायला लागतं. मंगळागौरीत गाणं आहे बघ. पाणी लाटा गं पाणी लाटा गं पाणी लाटा. तर अनेक अच्छा. ठिकाणी कसं असतं, विहिरीवरून देखील पाणी भरतात. म्हणजे पाणी एक विहीर असते सार्वजनिक, तिथे अनेक लोकं पाणी भरायला येतात पाणी जाऊन आणि दे मग तिथे गं आल्यावरती शेताला. आणि तिथे पाणी भरायला गेलं ना, की शिळोप्याच्या गप्पा होतात तिथे. त्यावेळी ते एक वेगळं आकर्षण असतं. तशी एक भगिनी नेमकी पाणी भरायला उशीर झाला तिला, तर इतर जणी त्याला विचारतायत, "का गं आज तुला उशीर का झाला?" ती काय उत्तर देते बघा. रमेश अणावकर यांचं हे गाणं आहे. असो. पंचमी संस्थेचे अभय कुलकर्णी यांनी मला हे गाणं उपलब्ध करून दिलं. त्यामुळे खरोखर त्यांचे मनःपूर्वक आभार. अभय कुलकर्णी अतिशय हुरहुन्नरी गृहस्थ आहेत ते. असो. तर हे आता पायराट आपण बघितलं ना, अनेक घरामध्ये पायराट असे ठेवलेले आहेत. कारण एक आनंद म्हणून, मजा म्हणून, आठवण म्हणून
कारण आता कोकणामध्ये वीज गेली, अनेक ठिकाणी विहिरीवरती पंप आहेत, तरी देखील हे पायऱ्या ठेवल्या. ते काका काय म्हणतात, तेवढा व्यायाम होतो, मजा वाटते, त्यामुळे अनेक घरात ठेवलेत. आणि पिढ्यानपिढ्या ते जे म्हणाले ना काका, की पिढ्यानपिढ्या हे आहेत. याचं कारण असं, हे सागवानाच्या लाकडापासून बसवलेले असतात, त्यामुळे 60-60-70 वर्ष झाली तरी ते लाकूड कुजत नाही. आणि अनेक ठिकाणी असतात. आता कोकणामध्ये जसं नवीन सगळं गॅस आला, सगळ्या ठिकाणी आता कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी गॅस देखील आलेले आहेत, पण जुन्या नव्याचा संगम आहे. कारण अजूनही कोकणातल्या अनेक घरामध्ये चुली ठेवलेल्या असतात, चुलीवर थोडासा माफक स्वयंपाक करतात. म्हणजे दूध तापवणं किंवा भात करणं तांब्याच्या पातेलीमध्ये, हे अजून अनेक घरामध्ये असतं. त्या गृहिणी काय म्हणतात, की ओटा असतो घरामध्ये, नंतर पाणी सुद्धा आता रेडीमेड येत असतं, आणि स्वयंपाक जो उभ्याने करतो, जेवायला टेबला खुर्चीवरती बसतो, मग म्हणाले खाली बसणं आणि उठणं ही क्रियाच होत नाही. तर ते खाली बसण्या उठण्याची वेळ यावी म्हणून अनेक लोक काय करतात, की ही चूल ठेवतात, म्हणजे निदान 10 वेळा दिवसातनं बसलं जातं, उठलं जातं. आणि त्या चुलीवरती जे दूध तापवतात ना, त्याला अतिशय सुंदर अशी दाट साय येते, आणि त्याचे एक माधुर्य काही वेगळंच असतं. त्यामुळे सांगितलं तसं गॅस आला तरी अनेक लोकांनी त्या चुली अजून ठेवलेल्याच असतात. तसं घरांचं आहे. पूर्वी कसं म्हटलं असतं, की घरं ही गवताने साकारलेली असतात, गवताने साकारलेली असतात. नंतर मग नळे आले, नंतर कौलं आली, आता स्लॅबची घरंही झाली. कारण पूर्वी लोकांकडे पैसा नव्हता, आता पैसा यायला लागला लोकांच्याकडे, आणि अशा प्रकारे हा फरक होत गेला. पण तरीही अजूनपर्यंत काही ठिकाणी काही एक वेगळं म्हणून ठेवतात. त्या गवताचं जे घर असताना साकारलेलं, त्याला सरला म्हणतात. त्या गवताला म्हणजे भात कापून जे राहतं गवत, त्याला सरला म्हणतात. त्या सरला म्हणजे ते गवत वापरून साकारून जे घर असतं ना, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे भर मे महिन्यात तुम्ही त्या घरामध्ये बसलात ना, तरी उष्णतेचा त्रास होत नाही. उन्हाळ्याचे वेगळाच गारवा येतो, वेगळाच एक गारवा त्याच्यामध्ये येत असतो. आणि कोकण म्हटलं की नारळ, सुपारी, रतांबे, आंब्याची झाडं ही खरी कोकणाची ओळख आहे. जसं आपल्या अंतू बर्वांनी सांगितलंय बघा, अंतू बर्व्यांचं व्यक्ती आणि पुलंचं व्यक्ती आणि वल्ली, हे जे आहे व्यक्ती आणि वल्ली, त्याच्यात त्यांनी छान दिले. ते अंतू बर्वा सांगतात मुलांना, आमच्या अंगणातलं हे झाड असतं त्यांचं आंब्याचं झाड. ते म्हणतात, आमची ही गेली, अंतुबर्वा म्हणतात, आमची ही गेली आणि अंगणातलं आंब्याचं झाड मोहरायचं थांबलं. अहो, एकेकाळी 200-200 आंबे घेतले होते या झाडाचे, पण भाग्य कुठच्या वाटेनं जातं सांगता येत नाही हो. म्हणजे त्यांची पत्नी वारली आणि तिथपासनं ते आंब्याचं झाड आंबे द्यायचं, मोहरायचं बंद झालं. आणि हे ते अंतुबर्वा सांगतात तसं नाही, ते प्रातिनिधिक आहे. अगदी आमचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्याकडे खाली पूर्वी जे घर होतं ना, आम्ही राहत होतो, ते सपाटीपासून 1 किलोमीटर खाली होतं. त्यामुळे 1 तास लवकर अंधार पडायचा, 1 तास उशिरा सूर्य उगवायचा, आणि सगळ्या दृष्टीने ते गैरसोयीचं पडायचं. इंटरनेटचा सिग्नल नाही, बसेस, स्कूल बसेस येत नाहीत, दुधाची गाडी खाली येत नाही. त्यामुळे मग आता आम्ही काय केलं, की ते घर आहे तसंच, पण 1 किलोमीटर रस्त्याच्या सपाटीला दुसरं घर बांधलं. तर तिथे आम्ही राहतो सगळे, मी, माझा भाऊ, नातवंड वगैरे. तर जुन्या घरामध्ये ना, आमच्या अंगणामध्ये एक चिकूचं झाड होतं. म्हणजे जवळजवळ 90 वर्ष त्या झाडाचं आयुष्य आहे, अजूनही ते आहे. पण आम्ही तिथे राहत असताना ना, अक्षरशः 2-2 मोठ्या पाट्या भरून ते चिकू मिळायचे. आणि आता आम्ही बघतो त्याला जास्तीत जास्त 10 किंवा 15 चिकू लागतात सीझनला. म्हणजे कुठे 200-200, 250 चिकू मिळायचे, ते 10-12 चिकू लागतात. कारण काय, वास्तव्य नाहीये. वास्तव्य नाहीये तिथे. आता त्या झाडाला पाणी दिलं जातं, त्याची निगा राखली जाते, तिथे कर्मचारी असतो, तो करतो. पण माणसांचं आणि झाडांचं जे नातं असतं ना, प्रेम, ते माणसांचा वावर नसल्यामुळे, जसं ते अंतू बर्वा म्हणतो, की आमची ही गेल्यापासून झाड मोहरलंच नाही, आंब्याचं झाड, तसा तो चिकूच्या झाडाचं झालंय. 4 वर्ष झाली आज, 10-15 चिकू जेमतेम असतात तिथे. हा जो फरक आहे ना, की झाडांना माणसांचं प्रेम लागतं, तसं गुरांना देखील लागत असतं. झाडांना लागायचं एक सांगतो, हल्ली अनेक लोक मुंबईहून तिकडे जातात, जागा घेतात, आणि आंब्याची झाडं लावतात, इतरही झाडं लावतात. तर असं अनेक लोक, असं वर्षातनं एखादी दुसऱ्या खेप असते त्यांची, कोणीतरी केअरटेकर ठेवलेला असतो. तसंच एक मुंबईहून ग्रस्त गेले तिथे. आमच्या शेजारी ना बंडोपंत पाटणकर नावाचे ग्रस्त होते, वारले आता ते. शेतकरी सरपंच होते, अगदी अतिशय हेल्पफुल मनुष्य. तर त्यांच्याकडे मुंबईहून गेलेला ग्रस्त भेटला त्यांना आणि म्हणाला, बंडू काका, हे तुमची झाडं कशी डौलदार दिसतात हो, आमची तशी होत नाहीत, का असं होतं? त्यावर बंडोपंत म्हणाले, अहो, झाडांशी बोलायला लागतं, झाडांशी बोलायला लागतं तरच ती वाढतात. तर मुंबईच्या माणसाला ही संकल्पना थोडी वेगळी होती ना, की झाडांशी काय बोलायचं, झाडांशी काय बोलायचं.
तेव्हा ते म्हणाले, "अहो, या झाडांच्या मधनं फिरायचं, काही पानं सुकलेली असतात, काही काटक्या अशा वाळलेल्या असतात, त्या मोडून टाकायच्या. आता सगळं करू शकत नाही, जेवढं हाताला लागेल तेवढं. पण असं झाडाच्या मधनं फिरायचं, बोलायचं त्यांच्याशी, त्यांना सगळं समजत असतं. पण हे सगळ्यांना ते पटणाऱ्या गोष्टी नशी असतात. मी तात्पर्य सांगितलं असं की मुलांना देखील ते प्रेम असतंच ना, निश्चितपणे प्रेम असतं. गुरांना तर असतंच. गुरांना सुद्धा प्रेम असतात. आमच्याकडे एकेकाळी 15-16 गुरं होती. गाई, म्हशी, बैल सगळी संमिश्र. ते रात्री 10 वाजता माझा भाऊ जो गावाला असतो ना, तो रात्री 10 वाजले की झोपण्याच्या आधी तो गोठ्यात जात असे. झोपण्याच्या आधी तो गोठ्यात जात असे आणि गोठ्यामध्ये गेलं की सगळी गुरं, आता काही गुरं उभी असत, काही बसलेली असत, काही झोपेच्या तयारीत असतील. पण माझा भाऊ गेला ना, की घड आवाज यायचा. सगळी गुरं जी बसलेली असते ती उठून उभं राहत असत आणि दाव्याला बांधलेली असल्यामुळे ना, तो भाऊ काय करायचा, आमच्याकडे गुरं अशी 2 समोरासमोर सगळी गुरं 15-16 गुरं आहेत ना, 8 इकडे 8 तिकडे आणि मध्ये अशा फळ्या लावून एक असा केलेलं असतं. त्याला गव्हाणी म्हणतात, गव्हाणी. त्या गव्हाणीमध्ये 2 बाजूला 2 फळ्या उभारलेल्या आणि मध्ये ते गवत टाकलेलं, म्हणजे ते गवत पायाखाली येऊ नये म्हणून. आणि ते समोरासमोर ती गुरं ते गवत खात असतात गव्हाणीतलं. तर भाऊ गेला ना 10 वाजता, की सगळी गुरं उठून उभं राहतात. मग भाऊ काय करायचा, की त्याच गवतामधले थोडी जुडी हो गवताची उचलायची आणि प्रत्येक गुराच्या तोंडात द्यायची. आणि आता ती गुरं दिवसभर गवत खाल्लेलं आहे, ती बसलेली आहे, झोपायच्या तयारीत असतील. पण तरी सुद्धा प्रेमाने मालकाने घातलेलं ते एक जुडीभर गवताची ती आसूसलेली असत. आणि प्रत्येकाला तो घालायचा, ते भरवायचा. आणि पुढची जी गुरं असत ना, ती दावत आणून नुसती अशी वाट बघत असत, की मला कधी येतो आणि मला कधी भरवतो. हे जे काही प्रेम आहे ना, आणि मग तो प्रत्येकाच्या मानेवरून हात फिरवणार, त्याच्या पाठीवरून हात फिरवणार, डोक्यावरून हात फिरवणार. हे सगळं हे मी प्रातिनिधिक सांगतोय. हा माझा भाऊच करतो असं नाही. सगळ्यांच्याकडे हीच पद्धत असते. त्यामुळे गुरांना जे प्रेम असतं ना, ते मालक आणि गुरु ते दोघंच जातात. आणि तुम्हाला उदाहरण सांगतो. आमच्या शेजारी एक गृहस्थ होते, त्यांची गुरं होती. तर त्यांचा एक बैल दुसऱ्या कोणाच्या तरी बैलाशी जबरदस्त त्यांचं झुंज लागली. इतकी झुंज लागली, की ह्या गृहस्थांच्या बैलाचं शिंग मुळापासून उपटून आलं. कल्पना करा, शिंग मुळापासून उपटून आलं म्हणजे केवढी खोल, जवळ-जवळ 3 इंच खोल जखम झाली त्याला. आणि त्यावेळी पशुवैद्यक वगैरे नव्हते आमच्या गावामध्ये. त्यामुळे करणार काय? काही नाही. झाड-पाला काय कोणी सांगेल ते तो मालक करत होता. पण ते काय बरा झालंच नाही. तर 2 वर्ष तसा तो होता. मग तिथं किडे पडले, जखमा झाल्या, सेप्टिक झालं. त्या बैलाला मग दूर बांधत असत, कारण त्याचं सेप्टिक इतरांना त्रास होऊ नये म्हणून. 2 वर्ष तो बैल असा होता. किती त्याला वेदना होत असतील, पण बिचारा मूक जनावर, ते बोलूही शकत नाही. कोणीतरी सांगितलं त्या मालकाला, की "आता हे खाटीकाला देऊन टाक ना. हा बैल आता काही कामाचा नाही, तो शेतीला उपयोगी नाही. खाटीक घेतात तशी जनावरं, देऊन टाक." त्यावेळी तो शेतकरी रडायला लागला, म्हणाला, "मी खाटकाला देणार नाही माझा बैल. त्यांनी इतकी वर्ष माझी सेवा केली. मी त्याला माझ्यातली अर्धी भाकरी घालीन, पण त्याला खाटकाला देणार नाही." हे जे प्रेम असतं ना हो, हे प्रेम झाडांच्या वरती, गुरांच्या वरती, हे एक वेगळीच संस्कृती आहे ती कोकणाची. कोकणाची संस्कृती आहे ही. आता आपण नेहमी वाचतो ना, टोमॅटो शेतकऱ्यांनी कुठेतरी आंदोलन होतात. टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले, भाज्या रस्त्यावर फेकून दिल्या, दुधाच्या कॅन रस्त्यावरती ओतून टाकले. अशी आंदोलनं आमच्या कोकणामध्ये कधीही झालेली नाहीत आणि मला वाटत नाही होतील असं. कारण ती एक संस्कृती आहे कोकणाची, की असलं कोणी करत नाहीत. आता यंदा तुम्हाला उदाहरणाने सांगतो, या कोरोनामुळे वाहतूकच बंद होती ना, ते कोकणामध्ये आंबे मुख्य उत्पादन. ते आंबे मुंबईला फारसे गेलेच नाही. अगदी तुरळक टेम्पो जे गेले ना, त्याने आंबे मुंबईला आले. पण बहुसंख्य माल मग खराबच झाला. बरं, स्थानिक तिथे बाजारपेठ उपलब्ध नाही. मग लोकांनी काय केलं, अगदी माझा भाऊ सुद्धा, ज्यांच्या घरी आंब्याची झाडं नाही त्यांना अगदी बोलून आंबे दिले. अगदी कुणी मुंबईहून कुणी गाडी घेऊन आला, तर त्याला जे काय असेल ते दे. पण अनेकांना असे फुकट दिले, पण त्यांनी सरकारचा निषेध म्हणून, कारण लोकांना माहिती होतं सरकार तरी काय करणार आता. टेम्पो इकडे गेला, परत आला तो तिकडनं आजार घेऊन येईल. त्यामुळे जे आता आहे ते इलाज नाही. पण कोणी निषेध केला नाही, आंबे रस्त्यावर टाकले नाहीत. होता होईतो लोकांना देऊन टाकले, कोणाच्या तरी मुखी पडत आहे. कारण ते अन्न आहे. कोकणामध्ये ना प्रत्येक अगदी गरीब शेतकरी जरी म्हटला ना, तो असलं कधी करत नाही. कधीही तो करत नाही. तो त्याला समजा कोणी टाकून दिलं तर तो काय म्हणेल, "अन्न हा नाता, अन्न आहे ना ते." तर ही धारणा जी आहे ना कोकणातल्या शेतकऱ्यांची, ती एक कोकणी संस्कृती आहे खरी सांगतो तुम्हाला. आणि अनेक वेळा काय होतं, आपल्याला गोष्टी कळत नाहीत. आमच्या घरी एकदा व्यन्न कुलकर्णी म्हणून पत्रकार होते. जर्मनीमध्ये 16 वर्ष होते. नंतर मग ते भारतात आले. तर एकदा त्यांना मी देवगडला घेऊन गेलो होतो. त्यांनाही कोकण बघायचं होतं. तर आमच्याकडे देवगडला आमच्या घरी आले, ते 2 दिवस राहिले होते. एक दिवशी जेवायला बसले असताना ते मला म्हणतात, की "अरे शेखर, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आपण आता जेवायला बसतो, ताटामध्ये सगळे पदार्थ तुमच्या घरचे आहेत." आमच्या कधी लक्षात आलं नव्हतं.
ते म्हणाले सगळे पदार्थ तुमच्या घरचे आहेत. आमच्या घरी भात होतं, तूर डाळ होते, नाचणी होते, चटणी, चटणीतला नारळ, मिरची, वांगी, वांग्याची भाजी, मसाला, काकडीची कोशिंबीर, श्रीखंड, दूध आमच्या घरचं असतं, ताक घरचं असतं, शेंगदाणा आमच्याकडे होतो, शेंगदाण्याची चटणी होती. ते म्हणाले एक मीठ सोडलं ना तर एकही पदार्थ, मीठ सोडलं तर एकही पदार्थ बाहेरचा नाही, सगळा घरचा आहे. म्हटलं आमच्या लक्षातच कधी आलं नव्हतं. अनेक वेळा कसं होतं, नाटक आहे ना ते विंगेत बसून कळत नाही हो. नाटक विंगेत बसून कळत नाही. नाटक प्रेक्षकांपासूनच समजतं. तसं हे ना आमचं आम्हाला कळत नाही, की सगळ्या वस्तू आमच्या घरातल्याच आहेत. आता मीठ सुद्धा होणार नाही असं नाही. आमच्या खालीच खाडी आहे. आणून ठेवलं ना तर मीठ देखील झालं असतं. पण ते अनेक लोकं फुकट देत असतात. त्यामुळे कोणी ते घेत नसतं आपलं. तर असं कोकणातली एक मजा असते. कोकणामध्ये संध्याकाळ झाली की ते एक वेगळं वातावरण असतं ना, म्हणजे काळोख पडला नाही, पण पडत चाललाय. त्यावेळी काही जे श्वापदं बाहेर येतात ना, तर उदाहरण सांगायचं तर कोल्हा. कोल्ह्याला नेहमी आपण म्हणतो ना, की भित्रा कोल्हा म्हणून. कोल्हा भित्रा वगैरे काय असत नाही हां. 2-3-4 लहान मुलं जर चालत असतील ना समोर कोल्ह्याला ना, तो व्यवस्थित आक्रमक होतो किंवा एखादा मोठा माणूस जरी दिसला, तरी तो त्याला हूल देतो कोल्हा. 2 माणसं दिसतील तो पुढे जात नाही. म्हणजे त्याने तेवढी अक्कल असते, की 2 माणसं आहेत, मला भारी पडतील म्हणून. तर हा भित्रा कोल्हा प्रत्यक्षात भित्रा नसतो. तो संध्याकाळी बाहेर पडतो कशासाठी? ही कोंबडी असतात ना, ती कोंबडी त्या कोल्ह्याला खूप आवडतात. तर ते कोंबडी पकडण्यासाठी तो बाहेर पडलेला असतो. त्यामुळे संध्याकाळी ती एक धास्ती असते कोल्ह्याची. तो कोल्हा, तरस वगैरे ते एकाच जातकुळीतले प्राणी आहेत दोघे. त्यामुळे कसं आहे, की तिन्ही सांजेला म्हणून कोल्हा असेल ना, तो आडवा-आडवा येतो. म्हणजे मुलं जर असतील किंवा आपण एक मनुष्य असेल ना, तर तो डायरेक्ट हल्ला नाही करत. पण तो आपलं थोडं अंतर ठेवून आडवा चालत चालतो. म्हणजे जेणेकरून तो एक हूल देत असतो. म्हणजे आपल्याला एक भीती वाटते आणि तसे त्याला सुळे-बिळे व्यवस्थित असतात कोल्ह्याला. कोल्हा घाबरट म्हटला तरी भित्रा नाही, तो व्यवस्थित आक्रमक असतो. आणि कुत्र्यांची पण म्हणजे कोकणात एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, ज्यांच्याकडे गुरं असतात ना, ती गुरं चरायला घेऊन ज्यावेळी जातात, त्यावेळी त्या गुरांच्या बरोबर कुत्रा असतो. आता हे कुत्रे सगळे गावठी असतात, शिकवलेले नाहीये. पण जन्मजात त्या कुत्र्यांना बुद्धी असते. ते अशा प्रकारे चालत असतात त्या गुरांच्या बाजूबाजूनी, की समजा अकस्मात कोणीतरी दुसरं जनावर आलं, तर कुत्रा असल्यावरती सहसा कोणी पुढे येत नाही. पण त्या कुत्र्याच्या नजरेत असा भाव असतो ना, तो काय करतो आता गाई, म्हशी, बैल पाठोपाठ चालले आहेत. तर ते चालले असताना हा कुत्रा त्यांच्या बाजूने जात असतो. तो तुरु चालतो. मग गुरांच्याही पुढे जातो. पुढे गेला की तो थांबतो. गुरं येईपर्यंत थांबतो तिथे. परत चालायला लागतं. त्याच्या चेहऱ्यावर असे भाव असतात ना, सगळ्या गुरांच्या बरोबर एक कुत्रा असतोच असतो. कारण प्रत्येक घरटी एक कुत्रा असतोच पाळलेला. पण सगळे गावठी कुत्रे असेल ना, तरी त्याला ती अक्कल असते, की आणि त्याच्या चेहऱ्यावर भाव असा असतो ना, की जणू काही या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे. अशा प्रकारे त्याच्या चेहऱ्यावरती तो एक भाव असतो, की माझ्यावरती सगळ्यांची जबाबदारी आणि तसा तो चालत असतो. आता त्याला कोणी शिकवलं? कोणी शिकवलेलं नसतं. कोणी शिकवलेलं नसतं. आणि हे गाई म्हशी सगळ्या चरायला पाठवतात ना, अगदी आमच्या घरी सुद्धा ना मोठं असं प्रांगण आहे. तिकडे एकदा चरायला पाठवल्या गाई म्हशी, हे काय होतं, की मग दिवसभर त्या चरत असतात. तिथे पाण्याची व्यवस्था केलेली असते, हौद बांधलेला आणि संध्याकाळ झाली की ती गुरं आणायची. संध्याकाळ झाली की ती गुरं आणायला द्यायची. तर एकदा आम्ही म्हणजे मी नेहमीच जातो. माझी बायको होती बरोबर. बायको माझी मुंबईची. तिने कोकण त्यावेळी फारसं बघितलेलं नव्हतं. तर संध्याकाळ झाल्यावर तिथली जी आमची वहिनी आहे, ती घर सगळं सांभाळतो माझा भाऊ. तर ती म्हणाली, "येतं का माझ्याबरोबर गुरं आणायला? जाऊया" म्हणून. त्या मोठ्या कंपाऊंडमध्ये आम्ही गेलो. एकही गुरु दिसत नव्हतं. कारण कंपाऊंड तेवढं मोठं आहे ना, की ते लांब ती चरत गेलेली असतात. तर आता म्हटलं तर एवढ्या गुरांना सगळ्यांना आणायचं तिकडे जाऊन एकेकाला हाकत आणायचं. ती वहिनी म्हणाली, "काय नको." ती फक्त तिथे उभी राहिली आणि तिने जोरात हाक मारली. "येवा गो, येवा गो." येवा म्हणजे या. मालवणी भाषेत ती बोलली. "येवा गो." म्हणून तिने एकदम जोरात हाक मारली. "या रे सगळे." असं. त्याबरोबर अक्षर लहान मूल जसं आई समजा बाजारात गेली आणि आई आल्यावर मूल जसं धावत येतं ना, तशी ती दुड धावत गुरं जी आली ना आणि आमच्या वहिनीच्या भोवती उभी राहिली. मग तिने ते त्याच्या मानेवरून हात फिरवणं, कपाळावरून हात फिरवणं आणि मग नंतर त्यांना गोठ्यात नेऊन आपापल्या ठिकाणी बांधले. ती माझी बायको अगदी आश्चर्यचकित झाली. म्हणाली, "हे कसं काय?" माझ्या वहिनी म्हणे, "आम्हाला त्याच्यात काही वेगळं वाटत नाही हो. आम्हाला त्याच्यात काही वेगळं वाटत नाही. नेहमीचंच आहे आमचं हे." कारण गुरं ती हाक मारली की येतात. त्यांना ती मालकिणीची हाक बरोबर कळत असते. दुसऱ्या दिवशी आम्ही सहज बघितलं. मी हाक मारून बघितली, आली नाही गुरं. म्हणजे त्यांना ध्वनीची जी देखील एवढी ओळख असते ना, की कोणाचा आवाज आहे, त्यावरती ते सगळं अवलंबून असतं. आणि या गुरांचं प्रेम इतकं असतं तुम्हाला सांगतो, की मध्यंतरी बरीच वर्ष झाली. मी त्यावेळी मराठी शाळेत होतो. आमची एक म्हैस होती ना, ती विकली होती. आता कोकणामध्ये अनेक वेळा काय होतं, घरामध्ये 2-2, 3-3 म्हशी असतील, की एवढं दूध लागत नाही. मग त्या म्हशी विकतात. पुन्हा लागल्या तर पुन्हा आणतात. तशी एक म्हैस विकली होती. 3 किलोमीटरवर एक घर होतं. तिथे घेऊन गेले म्हशीला विकतच.
2 दिवस झाल्यावरती ती म्हैस एका रात्री परत आली दावं तोडून आणि सकाळी माझी आई दूध काढायला गेली. ती बघते, अरे ही दिलेली म्हैस आपण ती पुन्हा आली आहे म्हणून. तर मग तिच्या लक्षात आलं ते. मग सकाळ झाली, मग म्हशीचा मालक पण आला. त्यांना माहिती असतं म्हैस जाणार कुठे, मूल घरात गेली असेल म्हणून. पण ती दावं तोडून आली, एवढं प्रेम जनावरांना असतं आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या गुरांच्या मध्ये ती येऊन उभी राहिली. का तर एक संरक्षण, पुन्हा मला कोणी नेऊ नये म्हणून. तुम्हाला सांगतो त्यावेळी मी 7वीत होतो. पण ते दृश्य अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. ते माझी आई गेली गोठ्यात आणि ज्यावेळी तिने बघितलं की म्हैस आली आहे म्हणून, आईने अक्षरशः त्या म्हशीच्या गळ्याला मिठी मारली. तिच्या त्या ह्याच्यावरून कपाळावरून हात फिरवला, सगळ्या अंगावरून हात फिरवला. कारण तिला असं इतकं ते भरून आलं की किती प्रेम करतात गुरं सुद्धा. आणि नंतर मग आई माझ्या वडिलांना म्हणाली की अहो त्याला परत देऊ नका, राहू दे, ती इथे आता आली, एवढी ती बरं नाही वाटत, असं प्रेमाने आली म्हणून त्या माणसाने ज्याने घेतली त्याचे पैसे वडिलांनी परत देऊन टाकले त्याला. पण अशा प्रकारे गुरांचा जो जीव लळा असतो ना माणसाला, तो खरंच अगदी तितकं वर्णन करता येणार नाही. आणि हे ज्यावेळी घडलं ना, त्यावेळी आमच्याकडे एक गुरुजी होते माझे हायस्कूलमध्ये, गोडसे नावी गोडसे, आता नाही आहेत ते. तर ते नेमके त्यावेळी होते, ते बघत होते. म्हणजे आईची, माझी आई म्हणजे अक्षरशः श्यामची आई, अक्षरशः श्यामची आईसारखी होती. किती वेळ तिथे म्हशीला सोडीस ना, आणि म्हैस सुद्धा अशी छानपैकी तिला चाटत होती. तर हे सगळं झाल्यावरती काय झालं, ती गोडसे सर होते, ते म्हणाले, मला म्हणाले, अरे हे काव्य आहे, अरे काव्य आहे. आणि लगेचच म्हटलं, ते छान कविता करायचे. तर सहज म्हटलं, सर याच्यावर कविता करा. नाही. तर तेव्हा ते म्हणाले, जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू, थकल्या दमल्या शब्दामध्ये अर्थ कसा मी भरू. जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू, थकल्या दमल्या शब्दामध्ये अर्थ कसा मी भरू. ते शीघ्र कवी होते, पण उगीच आपल्या उठसूट कविता करत नसत आमचे गोडसे सर, पण अतिशय प्रतिभावंत होते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ते म्हणाले ना काव्य आहे म्हणून, तुम्हाला आठवण झाली, पुलंचं नाटक आहे ना, तुझं आहे तुझं, त्याच्यामध्ये काकाजी म्हणून ते हे आहे, काकाजी, ते काकाजी फॉरेस्ट ऑफिसर असतात. तर ते पुतण्याला सांगतात श्यामला, म्हणे मी फॉरेस्ट जंगलात असताना म्हणे कसं व्हायचं की एखादा काळवीट म्हणायचा रुबाबात ऐसा चालत असतो, बरोबर 4-5 माऱ्या असतात, म्हणजे काव्य असतं त्याच्यामध्ये. तसंच म्हणायचं की मी रस्त्याने येत होतो, एक सफाई कामगार रस्ता साफ करत होता, झाडू मारत होता. ते काकाजी म्हणतात, अरे तो ऐसा झाडू मारत होता, ऐसा झाडू मारत होता की एखादा क्रिकेटपटू बॅटिंग सुद्धा एवढी दलदार करणार नाही म्हणून. तर ते म्हणाले, काव्य आहे श्याम भैया, काव्य आहे म्हणून. ते आमचे गोडसे सर नंतर आता नाही आहेत ते शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना खूप मोठं आजारपण झालं, मुंबईला आले होते ते मुलाकडे, मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा 2 तास गप्पा झाल्या, पण ते त्यावेळी ऑक्सिजनवरती होते, अधूनमधून ऑक्सिजन लागायचं त्यांना. तर त्यावेळी मी सहज 2 तास गप्पा होत होत्या, मी त्यांना आठवण केली सहज, म्हटलं सर असं झालं होतं आमच्या घरी, तुम्ही आले होत्यात, आठवतं का? म्हणाले, आठवतं ना. बोलायला पण त्यांना त्रास होत होता खूप, कारण ऑक्सिजन लावत असत अधूनमधून. तर म्हटलं, तुम्हाला ते आठवतं का कविता तुम्ही केलेली? म्हणाले, आठवते ना. म्हटलं, आता करा ना एखादी कविता. त्यांनी मला विचारलं, तू काय करतोस? म्हटलं, असं स्टॉक एक्सचेंज मध्ये आहे. काय काम करतो? म्हटलं, भाषण देतो. सांगितलं त्यांना सगळं. त्यांना बरं वाटलं ऐकून सगळं. तर म्हटलं, सर म्हणजे त्यांचा एक विरंगुळा, मन रिझवायसाठी म्हटलं, सर एखादी कविता करा ना. तर त्यांनी त्या स्थितीत सुद्धा, शब्द फार येत नव्हते, पण मला माहिती होतं की पुन्हा असा प्रसंग येईल न येईल, कारण दिसत होतं हे त्यांचं आता दुखण्यातून ते बरे होणारे नाही. म्हणून ते कविता म्हणायला लागले ते थकलेल्या आवाजामध्ये. मी झटकन लिहून घेतली. ते शब्द इतके काळजाला भिडणारे होते ना. ते म्हणाले, त्या क्षणी त्यांनी ती कविता केली. भले थकले होते खूप. ते म्हणाले, शब्द न आता अर्थ पेलती, नेत्रामधुनी अश्रू बोलती. शब्द न आता अर्थ पेलती, नेत्रामधुनी अश्रू बोलती. समर्थ विजयी मम शिष्याचा, पराभूत मी गुरु. जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू. आमच्या दोघांच्या डोळ्यात म्हणजे अक्षरशः गंगा यमुना व्हायला लागल्या, कारण त्यांनाही समजलं. आणि त्यांनी माझा जो हात धरला ना, 10 मिनिटं हात धरून होते. त्या हात धरण्यामध्ये इतकं इतकं काही वाक्य होती ना, वाक्य बोलायची गरज नव्हती. त्यांनी हात धरला, त्याच्यामध्ये खूप खूप काही अर्थ होते. मित्र, मी आता इथे थांबतो आता. उद्या आपण उरलेल्या भागामध्ये अशाच गप्पा मारू. आज थोडं झूमचं वेळेचं बंधन आहे म्हणून उद्या आपण पुन्हा गप्पा मारू. धन्यवाद.